सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक. नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बचाव कृती समितीची स्थापना करणार. भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार नितेश कांबळे. मिरज हे एक ऐतिहासिक शहर म्हणून सुप्रसिद्ध आहे. या शहरामध्ये अनेक वैद्यकीय सेवा देणारे हॉस्पिटल्स आहेत. मिरज जंक्शन आहे, मीरासाहेब दर्गा आहे, भुईकोट किल्ला आहे, तंतुवाद्य निर्मितीकरिता जगप्रसिद्ध मिरज शहर आहे आणि क्रीडा विश्वाकरिता फुटबॉल हा मिरज शहराचा आत्मा आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हे एक ऐतिहासिक क्रीडांगण म्हणून तो सुप्रसिद्ध असा आहे. या क्रीडांगणाला फार मोठे वैभव प्राप्त आहे, परंतु काही निष्क्रिय नगरसेवकांच्या माध्यमातून या क्रीडांगणाच्या वैभवाला गतकळा प्राप्त झाली आहे. या क्रीडांगणाने अनेक फुटबॉलपटू घडवलेले आहेत. या माध्यमातून काही फुटबॉलपटूंना रेल्वे, पोलीस व इतर अन्य सरकारी कार्यालयामध्ये नोकरीची संधी प्राप्त झालेली आहे. आज छत्रपती शिवाजी क्रीडांगणाचा भकास असा विकास करण्यात आलेला आहे. कोट्यावधीचा आलेला निधी गेला कुठे असा सवाल मिरजकर नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने यावर योग्य पावले उचलली नाही आणि या क्रीडांगणाचे वैभव जसे आहे असे पुन्हा मिळवून दिले नाही तर एक फार मोठे आंदोलन सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. भविष्यामध्ये कायदा व सुव्यवस्था निर्माण झाली तर त्याला महानगरपालिका प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहणार आहे. पावसाळ्यामध्ये अक्षरशः या क्रीडांगणामध्ये स्विमिंग पूल तयार होतो. पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे दिवसेंदिवस हे क्रीडांगण क्रीडाप्रेमीसाठी दूर राहते. त्यांना या क्रीडांगणावरती सराव करता येत नाही. अनेक विद्यार्थी या क्रीडांगणावरती पोलीस भरतीकरिता सराव करत असतात. त्यांना या सरावापासून वंचित राहावं लागतं. नागरिकांची मागणी आहे की या साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पाईपलाईनच्या माध्यमातून ते पाणी ओढ्याकडे स्थलांतरित करण्यात यावं. यासाठी काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे. क्रीडांगणावरती अस्वच्छतेचे साम्राज्य उभारलेले आहे. दैनंदिन स्वच्छता होणे अनिवार्य आहे. क्रीडांगणावरती मद्यपींचा वावर वाढलेला असून त्यावरती निर्बंध घालणे आवश्यक आहे. यावेळी प्रशांत माने, शब्बीर शेख, भूपाल आप्पा साबळे, मुन्ना नायकवडी, राजू कांबळे, डीजी आवळे, सुगंध कांबळे, सतीश शेकलगार, आकाश कांबळे, मेहबूब शेख, जमीर जमादार, अली शेख, वहीद शेख, डेव्हिड दादा कांबळे, फहीम शेख, अबिद शेख, राज भंडारे, अशोक कांबळे, मलिक नायकवडी आजी माजी खेळाडू उपस्थित होते. मनपाने क्रीडांगणाचा त्वरित प्रश्न सोडवला नाही तर सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून लढा उभारणार असे प्रतिपादन नितेश कांबळे यांनी केले आहे. आज आपण मिरज नगरीमध्ये छत्रपती शिवाजी क्रीडांगण या परिसरामध्ये सगळेजण इथं जमलो आहे. सर्वप्रथम मी सर्व पत्रकारांचे मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी आज त्यांच्यासाठी खेळाडूंच्या विषयासाठी अत्यंत मोलाचा त्यांचं योगदान दिलेलं आहे. सर्वप्रथम मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना तसेच क्रीडा अधिकारी सर्वांना एक सांगू इच्छितो की या क्रीडांगणाची झालेली दुरावस्था त्यांनी पाहण्याकरता त्वरित एक शिष्टमंडळ इथं पाठवावं. ह्या क्रीडांगणामध्ये अत्यंत लोभनायक डोळ्यानं पाहण्याचे असे क्रीडांगणाचे सामने इथं झालेले आहेत. या क्रीडांगणाची आजची अवस्था बघितल्यानंतर अतिशय दुःखद वेदना मनाला झाल्या की या क्रीडांगणाची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की इथं जे खेळाडू आजपर्यंत निर्माण झाले त्यांच्याही डोळ्यात आज इथं क्रीडांगण बघितल्यानंतर अतिशय डोळे पाणवले होते. मी सर्व क्रीडा अधिकारी, मनपा क्षेत्रातील सर्व कर्मचारी, आयुक्त साहेब असतील, पालकमंत्री असतील, या सर्वांना नम्रतेची विनंती करतोय की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या क्रीडांगणासाठी भरघोस असा विकास निधी इथं देण्यात आला होता. पण त्या विकास निधीचा उपयोग काही माजी नगरसेवकांनी आपल्या बुद्धीचं तारे तोडून ह्या क्रीडांगणाचं अतिशय दुर्गंधी अशी अवस्था करून ठेवलेली आहे. मी सर्व खेळाडू रसिक प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो की येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वांनी या क्रीडांगण बचावसाठी सर्वांनी पुढे यावं. सर्वांच्या मदतीनं आपण पुनर्जीवित करून हे क्रीडांगण उभा करू व तसेच महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना, आयुक्त साहेबांना माझी एक कळकळीची विनंती आहे की ह्या प्रकरणामध्ये जे कोणी भ्रष्टाचारी व दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा
इथून पुढं येणाऱ्या सर्व आंदोलनाला, होणाऱ्या तीव्र आंदोलनाला महापालिका प्रशासन व अधिकारी जबाबदार राहणार आहेत. आणि अनेक रेल्वेला गेले पोलीस. ती शिवाजी क्रीडांगणाचा इतिहास हा मिरजेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे. या क्रीडांगणातून फुटबॉलपटू अनेक तयार झाले, जे सरकारी कर्मचाऱ्यामध्ये भरती झाले, काही पोलीस कर्मचारी म्हणून भरती झाले, काही रेल्वे क्षेत्रामध्ये भरती झाले. या क्रीडांगणामध्ये मिरजेचे प्रसिद्ध डॉक्टर ही सुद्धा हे या क्रीडांगणामध्ये तयार झालेत. गेल्या 10 वर्षापासून या क्रीडांगणामध्ये एकही विद्यार्थी, एकही पोलीस कर्मचारी असे तयार झालेले नाहीत. या क्रीडांगणाची अवस्थाच इतकी वाईट आहे की इथं खेळण्याची व्यवस्थाच नसून पावसाळ्यामध्ये तर इथं स्विमिंग पूलचं स्वरूप असतं. मला प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी मला स्विमिंग पूलच्या स्पर्धा भरवण्याची इथं मान्यता द्यावी. मी ह्या सर्व अधिकाऱ्यांना आज सांगू इच्छितो की ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये पावसाळ्याच्या आधी या क्रीडांगणाची स्वच्छता, तसेच हे क्रीडांगण लिफ्ट वर उचलून सर्व खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली, विशिष्ट अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडांगणाची कशी व्यवस्था करता येईल हे त्वरित करावं. अन्यथा या येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व खेळाडूंना घेऊन मी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आमच्या दे धडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.